कोणत्याही प्रकारे वक्तव्य केलं नाही की कशासाठी भेटले आज देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये काय वाटतं काही राजकीय उलटापालट होऊ शकतं? काय ते होणार राजकीय उलटापालट होणार. उलटापालट आता होईल नोव्हेंबर महिन्यात. आम्हाला अपेक्षा आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जो खटला सुरू आहे त्या खटल्यातून अपेक्षा अजूनही करत आहोत की न्याय देऊ, मला न्याय देईल. जर तो न्याय मिळाला आम्हाला तर नक्कीच उलटापालट होईल. बाकी आता दिल्लीमध्ये उलटापालट करण्याची क्षमता महाराष्ट्राच्या नेतृत्वात नाही, जी पूर्वी होती. गोपीचंद पडळकर त्यांनी आरोप केले जयंत पाटलांवर, त्यांनी जमिनी हडपल्या लोकांच्या साखर. काय दुसरा विषय? उद्धव ठाकरे बावनकुळे असं म्हणतात की उद्धव ठाकरे सर्वात हतबल मुख्यमंत्री होते. हतबल म्हणजे काय असतं ते? ज्याने शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं एका झटक्यात, ज्याने करोना आणि कोविड काळामध्ये या महाराष्ट्राला जीवदान दिलं, त्यांना हतबल मुख्यमंत्री म्हणणं म्हणजे स्वतः किती लाचार लोचट आहोत हे दाखवतं. तुम्हाला मंत्रिमंडळात का घेतलं ही तुमची हतबलता काय आहे? या राज्यातलं सरकार जे आलेलं आहे हे भ्रष्ट मार्गाने आलेलं आहे, घटनाबाह्य पद्धतीने आलेलं आहे. त्यामुळे त्या सरकारमध्ये सामील असलेल्या कोणत्याही लोकांना उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरती टीका करण्याचा अधिकारच नाही आहे. या सरकारचा फैसला न्यायालयात लागणार आहे. चला, थँक्यू. काय किती वेळा बोलणार आहे? गेल्या गेल्या 2.5 वर्षामध्ये उद्धवजींनी एवढे आंदोलन, एवढं संघर्ष केलेले आहेत. यांचे काय डोळे फुटलेत का? यांचे फुटलेत की कानाचे पडदे फाटले आहेत? जे बोलतायत ते बहुतेक त्यांचे डोळे फुटलेले आहेत किंवा यांच्या कानाचे पडदे फाटलेले आहेत. हे अमित शहांच्या कंपनीतले नोकर आहेत सगळे. अमित शहाची जिथे बेनामी कंपनी आहे ना, त्या कंपनीचे लाचार नोकर आहेत. ते दुसरं काय बोलणार? कालचा हंबरडा मोर्चा हा जर त्यांनी पाहिला असता तर त्यांना कळलं असतं. याआधी आंदोलनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली आहे ती कोण करताय? आज शिवसेना हा या महाराष्ट्रातला पहिला क्रमांकाचा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे आणि त्याची तुम्हाला भीती वाटते उद्धव ठाकरे साहेबांची. या भीतीपोटी वक्तव्य. चला, थँक्यू. अरे छोड़ो रे. अरे सर, प्रशांत किशोर ने कहा है कि तेजस्वी यादव राघोपुर सीट हारेंगे जैसे राहुल गांधी अमेठी में हारे थे. देखिए, प्रशांत किशोर ने एक पार्टी निकाली है. वो किसी एक व्यक्ति का नाम लेकर जो राजनीति करते हैं ना, वो राज्य की राजनीति नहीं है. तेजस्वी यादव अनडिस्प्यूटेड लीडर है बिहार के. राहुल गांधी अनडिस्प्यूटेड लीडर ऑफ अपोजिशन है इस देश के. प्रशांत किशोर को अभी अपनी जो ताकत है, हाँ, वो दिखानी है बिहार में. उनकी पार्टी नई है, उनकी दौलत नई है, लेकिन बात बहुत बड़ी करती है. जब चुनाव के नतीजे आ जाएंगे तब उस बारे में हम चर्चा करेंगे. तेजस्वी यादव बिहार के अगले मुख्यमंत्री है, होंगे, उनको कोई नहीं रोक सकता. चलिए. चिदंबरम असं म्हणतात की ऑपरेशन ब्लूस्टर ही खूप मोठी चुकी होती आणि इंदिरा गांधी यांनी आपलं स्वतःचा जीव घेऊन त्या चुकीची भरपाई केलेली आहे. यापासून नरेंद्र मोदी यांनी धडा घ्यायला पाहिजे की काळीच काय असतं पंतप्रधानांचं. आपला जीव धोक्यात असताना सुद्धा त्यांनी अतिरेक्यांच्या विरुद्ध लढाई केली. आपला जीव, आपले प्राण धोक्यात आहेत तरी सुद्धा त्यांनी अतिरेक्यांच्या जागांवरती हल्ले केले, रणगाडे घुसवले आणि त्याच्यामध्ये 2 प्रमुख नेत्यांना प्राण गमावे लागले. एक देशाचा प्रधानमंत्री होता तेव्हा इंदिराजी आणि जनरल अरुण कुमार वैद्य. पण त्यांनी पर्वा न करताय नरेंद्र मोदींनी हा इतिहास जर वाचला तर कदाचित त्यांच्यामधलं शौर्य जागेल. ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरमधून त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली माघार घेतली याचा अभ्यास चिदंबरम यांना करावा लागेल. ते वकील जरूर आहेत, मोठे वकील आहेत ते, पण काही गोष्टी त्यांच्याकडून ज्या वक्तव्य येत आहेत ते बहुतेक भारतीय जनता पक्षाचे वक्तव्य आहेत.